नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पेनट बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत। आणि तुम्हाला खरं सांगू का, ही रेसिपी तुम्हाला मराठी चॅनलवर कुठेच भेटणार नाही, कारण ही मी स्वतः क्रिएट केलेली रेसिपी आहे। त्यामध्ये मी जे काही इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते आपल्या घरात अवेलेबल असतातच, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा। तुम्ही ही बर्फी एकदा बनवली तर तुमच्या घरात लहान असणारे जे मुलं आहेत ते परत परत बनवून द्या असा हट्ट करतील, इतकी ही डिलिशियस बनते। त्यामध्ये आपण सर्व पौष्टिक असलेच इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, त्यामुळे ही अगदी पौष्टिक अशी रेसिपी बनणार आहे। आणि विशेष म्हणजे ही बर्फी झटपट बनते आणि फटाफट फर्स्ट पण होते। यामध्ये आपण शेंगदाणे, खजूर अशा बऱ्याचशा पौष्टिक पदार्थांचा वापर केला आहे, त्यामुळे ही अगदी पौष्टिक अशी रेसिपी बनणार आहे। बर्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। यासाठी इथे मी 1 कप शेंगदाणे घेतले आहेत, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप खजूर, अर्धा कप मिल्क पावडर आणि 2 चमचे साजूक तूप। बस एवढे साहित्य आपल्याला बर्फी बनवण्यासाठी लागते। आता सर्वप्रथम काय करायचे, पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून ते भाजून घ्यायचे आहेत। पण शेंगदाणे कितपत भाजायचे, फक्त शेंगदाण्यावरची साल निघून जाईपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्याला शेंगदाणे अगदी लालसर अशा रंगावर नाही भाजायचे, ते मधून पांढरेच राहिले पाहिजेत, फक्त त्याच्यावरची साल निघाली पाहिजे। आता इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले, हे मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे थंड करून झाले की काय करायचं, हातावरती चोळून चोळून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। इथे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले आहेत, म्हणजे शेंगदाण्याची साल आहे ती फटाफट निघत आहे। आणि तुम्ही ते बघू शकता, जे आतमधले शेंगदाणे आहेत ते पांढरे शुभ्र असे राहिले आहेत, कुठेही लालसर नाही झाले। आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे, यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला कूट बनवून घ्यायची आहे। शेंगदाणे मिक्सर मध्ये घातले की काय करायचं, मिक्सरचे जे बटन आहे ते ऑन ऑफ करत आपल्याला हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत। म्हणजे मिक्सर मधून आपण ज्यावेळेस शेंगदाणे वाटतो त्यावेळेस ते अगदी बारीक असे नाही होऊ द्यायचे, आपलं जाडसर कूट असतं ना त्या पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत। आता यामधील काही कूट मी साईडला काढून ठेवत आहे, हे मला पुढे चालून लागणार आहे यासाठी। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप खजूर घालून घेतले आहे। आता खजूर पण आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। खजूर बारीक करून झाली की आपल्याला जे कूट आपण बनवून घेतले होते त्यामध्येच खजूर घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊ, तसेच अर्धा कप आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व सुके जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 2 चमचे जे मी साजूक तूप घेतले होते ते घालून घेऊ। तूप घातल्यामुळे काय होते, आपली जी पेनट बर्फी आहे त्याला एक वेगळीच टेस्ट येते। यासाठी इथे तूप घालणे खूप इम्पॉर्टंट आहे, तूप घालणे बिलकुल पण स्किप नका करू। आणि यामध्ये आपण जे काही इन्ग्रेडियंट घालून घेतले आहेत त्याला तुपामुळे बाइंडिंग खूप छान येते। आता यामध्ये मी थोडेसे दूध घालून घेत आहे, म्हणजे अगोदर मी 2 चमचे दूध घालून घेत आहे। आपल्याला इथे जास्त दुधाचा पण वापर नाही करायचा, फक्त हे जे कूट आहे ते खूपच कोरडे कोरडे वाटत होते, यासाठी मी इथे फक्त 2 चमचे दुधाचा वापर केला आहे। दूध घालून झाले की आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे। आता इथे मी एक केक टिन घेतला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर घालून घेतला आहे। हे आपण जे मिश्रण बनवले होते ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे। आपण यामध्ये मिल्क पावडर आणि खजूर घालून घेतले आहे, त्यामुळे गोड होण्यासाठी साखर यामध्ये घालायची काहीच गरज लागणार नाही। केक टिन मध्ये मिश्रण घालून झाले की काय करायचं, आपल्याला हे हलकेशा हाताने प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे ते प्रॉपर असे सेट झाले पाहिजे यासाठी। इथे आपला खालचा बेस बनवून झालेला आहे। आता आपल्याला यावरती चॉकलेटचा लेयर देऊन घ्यायचा आहे, यासाठी इथे मी डार्क चॉकलेट घेतले आहे। आता हे डार्क चॉकलेट आहे ते आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे। चॉकलेट कट करून झाली की काय करायचं, एक पातेले घ्यायचे आणि यामध्ये हे सर्व चॉकलेट आपल्याला घालून घ्यायचे आहे। डार्क चॉकलेट आहे ते हेल्थसाठी चांगलेच असते, म्हणजे जे हार्ट पेशंट असते ना त्यांच्यासाठी ते खूप उत्तम असते। आता इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे, त्यामध्ये आपण जे चॉकलेट घातलेले पातेले ठेवून घ्यायचे आणि चॉकलेट पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 2 चमचे दूध घालून घेत आहे, त्यामुळे काय होते, चॉकलेट पटकन व्यवस्थित असे मेल्ट होते। दूध घालून झाले की आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा बटर घालून घेऊ। बटर घातल्यामुळे काय होते, आपण ज्यावेळेस चॉकलेटचा लेअर देणार आहोत त्याला एक वेगळीच चकाकी येते, यासाठी आपल्याला इथे बटर घालून घ्यायचे आहे। बटर पूर्णपणे मेल्ट झाले की आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे, यापुढे चॉकलेट शिजवून नाही घ्यायचे। आता हे चॉकलेट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। चॉकलेट पूर्णपणे थंड करून झाले की आपण जो बेस बनवला होता त्यावरती हे चॉकलेट घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असे स्प्रेड करून घ्यायचे आहे।
मी इथे पाहिले आहे की पेनट बर्फी बनवायला किती सोपी आहे, कोणीही बनवू शकेल। आता यावरती चॉकलेट घालून झाले की काय करायचं, आपण जे साईडला कूट काढून ठेवले होते ते यावरती स्प्रेड करून घ्यायचे आहे। यामुळे काय होते, जी आपली बर्फी बनणार आहे ती खूप सुरेख दिसते। केक टीन उचलायचा आणि फ्रीजमध्ये आपल्याला 1.5 ते 2 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे साधारण रात्रभर मी हे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते। आता तुम्ही इथे बघू शकता हे किती इझिली निघाले आहे आणि याचा जो बटर पेपर आहे तो मी आता साईडला काढून घेत आहे। आपण जी बर्फी बनवली आहे ती व्यवस्थित अशी निघावी यासाठीच मी इथे बटर पेपर घालून घेतला होता आणि तो साईडला पण जास्त ठेवला होता, म्हणजे इझिली आपली जी बर्फी आहे ती आपल्याला उचलता येईल। आता इथे बटर पेपर काढून झालेला आहे, बर्फी कट करून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट अशी आपली पेनट बर्फी बनली आहे। आपण ज्यावेळेस याला कट करत आहोत ती इझिली कट होत आहे। तुम्ही ही बर्फी कुठल्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता, म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये किंवा रेक्टँगल शेपमध्ये, पण इथे मी रेक्टँगल शेपमध्ये ही बर्फी कट करून घेत आहे आणि साईडचे जे एजेस आहे ते मी साईडला काढून घेत आहे। आता यातील एक पीस मी तुम्हाला उचलून पण दाखवते। तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट अशी आपली पेनट बर्फी बनली आहे, मस्तच। आता यातील एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते। आतून बाहेरून अगदी परफेक्ट अशी आपली पेनट बर्फी बनली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। आणि खरं सांगू का, ही मी स्वतः क्रिएट केलेली रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा आणि कशी बनली हे मला नक्की कळवा। तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।